या ठिकाणी केलेला आहे। अधिकचा वेळ न घेता लगेच आपण मॅचच्या दिशेने वळूया आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊया आणि आवाज ऐकूया किरण मस्कर सरांचा आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत आहेत संकेत पारठे। नक्कीच सर, किरण मस्कर सर, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र यांचा आपण पुन्हा एकदा आवाज समालोचन कक्षामध्ये ऐकूया आणि त्यांचं स्वागत करूया। मॅचला ऑन होते आणि टायमिंग झाला आहे 2:51 2:51 टायमिंग ऑन झालाय आणि मॅचला सुरुवात होईल। 20 मिनिटाचा अवधी असेल 4 षटकं संपवण्यासाठी। सुरुवात करूया सर, किरण सर। 2:52 पहिला चेंडू अगदी टाकला गेला मैदानामध्ये आणि पहिला चेंडू आपण पाहिला तर अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न गली रिजन मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल झाला, जिथे आपण पाहिलं तर अगदी नक्कीच डावखुरा गोलंदाज आहे सर। आपण पाहिलं तर ओमकार पवार आणि या दरम्यान घडलं काय तर बॅट आपण पाहिलं तर स्लाइस झाली आणि त्या दिशेने चेंडू गेला। शॉट थर्डमॅनच्या दिशेने थोडासा फंबल झाला। या दरम्यान आपण पाहिली तर श्री गणेश झाला धावसंख्येने 1 धावसंख्या 3 धावा धावफलकावर लागल्यात। यावेळेस अजय कासोडे स्ट्राईकवर आला आणि आपण पाहिल्यानंतर काय गोलंदाजी राहिली, खोलवर टप्प्याची गोलंदाजी। कव्हर रिजन मध्ये खेळायचं होतं फलंदाजाला आणि कुठेतरी तो फटका खेळताना फसला गेला, निर्धाव चेंडू गेलाय सर। अप्रतिम गोलंदाजी सध्या आपण पाहतोय मिस्टर ओमकार पवार यांना गोलंदाजीसाठी। ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी थोडासा फ्लाइटेड ठेवला, यॉर्कर ठेवला, थोडासा आपण पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र जरूर येते। फ्लाइट केला चेंडूला, तो मराठी भाषा आपण वापरतो, झोल दिला पूर्णपणे चेंडूला आणि त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला। अगदी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता 4 वरती जाऊन पोहोचले। महत्वाची मॅच आहे, कृष्णा रॉकस्टार विपक्ष शेलार चॅलेंजर्स अशी मॅच सध्या खेळली जाते। नक्कीच दीपक आहे आणि त्याच्यासोबत अजय आपण खातोय। 2 फलंदाज बॅटिंगसाठी आले, त्यावेळेस खोदून काढलेला फटका आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये। 1 धाव तर घेतली, दुसऱ्यासाठी धावतायत आणि पाहता पाहता आपण पाहिलं तर 2 धावा सर यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात आणि या 2 धाव्याने धावफलक पाहिलं तर 6 आकड्यावर जाऊन पोहोचलंय। अगदी या मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं मागील मॅच एक मोठा धावसंख्या चेस केली गेली, म्हणजे चेसिंग देखील या मॅच मध्ये होते। आतापर्यंत दोन्ही मॅच मध्ये डिफेन्स करण्यात आलं, धावसंख्या थांबवण्यात आली, मात्र पहिली मॅच अशी झाली मागील जिच्यामध्ये धावसंख्या चेस झाली, म्हणजेच काय खेळपट्टी तापली। आता शफल लावून सुरेख फटका, अप्रतिम, मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपला, हा बैठा फटका होता JPL चा अप्रतिम दीपकचा लक्ष वेधणारा फटका। वा दीपक पा फटका खेळला, मग बसला आणि बसून आरामामध्ये बघतोय कुठे चाललाय हा चेंडू, कसा खेळलाय हा फटका, याला बोलतात नजाकत। व्हॉट अ शॉट। नक्कीच सर, एकच धाव फक्त घेतले, धावफलक पुढे गेले 13 आकड्यावर। षटक समाप्त झालंय। पहिल्या षटकानंतर पॉवर प्लेच्या 13 धावा धावफलकावर लागल्यात शेलार चॅलेंजर्सच्या। अगदी संकेत आतापर्यंत ओव्हर जर पाहिली तर दोन्ही टीम कडून ओव्हर आतापर्यंत समाधानकारक राहिले, चांगली राहिले। बॅटिंग करणारी टीम 13 धावा एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पोहोचले, गोलंदाजी करणारी टीम बोलत असेल 13 धावा। या मैदानामध्ये 13 धावा इनफ आहेत, या मैदानामध्ये 13 धावा सक्सेस गोलंदाजी आहे। कारण की जेव्हा सर्कल मैदान पूर्णपणे भूमिपुत्र मैदानाचा तुम्ही विचार करता तेव्हा 6 चेंडूमध्ये 360 मैदान असतं, 6 चेंडूमध्ये तुम्हाला 15-16 धावा या इथे करताना पाहिलेत। मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेव्हा एखादा गोलंदाज फक्त 13 धावा येतो देता खर्च, तेव्हा त्या 13च्या पुढे फक्त लाभावं लागतं, कारण की ती ओव्हर असते पॉवर प्लेची। ओमकार पवारची गोलंदाजी चांगली राहिली, दीपक शिर्केकडे लक्ष असेल, 4 चेंडूमध्ये 12 धावा त्यानं केलेत। अजयनं आतापर्यंत खातं नाही ओपन केलंय, कारण की ज्या 13 धावा आहेत त्यामध्ये 12 दीपकच्या आहेत। अजयचा साथ आज कसा राहील? नक्कीच सर, अजयच्या खांद्यावर जबाबदारी असेल, आयकॉन खेळाडू म्हणून या संघासाठी तो खेळतोय आणि त्याच्या खांद्यावर पाहिलं ना तर जबाबदारी जास्त असेल, कारण की इथून पुढे संघ 4 षटकांमध्ये किती धावा करेल याची जबाबदारी या 2 फलंदाजांवर असेल आणि येणाऱ्या फलंदाजांवर असेल।
पुन्हा एकदा गोलंदाज, नवीन गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस ऋतिक धनावडे RD या नावाने ओळखला जातो. सायगरचा हा खेळाडू सर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केल्या आणि दीपक चिरकेला माघारी परतण्याचं काम, इथे ही जोडी फोडण्याचं काम आपण पाहिलं ना तर ऋतिक धनावडेने केलंय. कधीही खऱ्या अर्थानं जुनी होणार नाही तिथे. ऋतिक जयदीपला पाहतोय सर, नवीन बॅटर आलाय, आडव्या बॅटने खेळायचा होता कुठेतरी. आपण पाहिला तर वेग या चेंडूवर जास्त होता, त्यालाच बीट झालेत आणि निर्धाव चेंडू इथे आलाय. खलनायक हे गाणं लावलं सर डीजेंनी. नक्कीच खलनायकासारखा हा गोलंदाज आलाय आपल्या संघासाठी आणि चांगलं कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतरचा निर्धाव चेंडू. बॅटर आपण पाहतोय जयदीप आलाय, केळकर गावचा हा खेळाडू. आता बॅटिंगसाठी जावली प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण पाहिलं ना सर तर शेलार चॅलेंजर्स या संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय. अगदी शेलार चॅलेंजर्स एका बाजूला चॅलेंजर या टीमच्या नावामध्ये, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं कृष्णा रॉकस्टार. रॉकस्टार हे नाव त्यांच्या टीम मध्ये खऱ्या अर्थानं आहे. 13 धावा. एका बाजूला आपण पाहिलं तर शेलार चॅलेंजर, विजय शेठ शेलार साहेब, प्रवीण दादा शेलार साहेब यांच्या मालकीची टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला कृष्णा रॉकस्टार म्हणजे राहुल दादा तरडे यांच्या मालकीची टीम. म्हणजे पहिली मॅच खेळते आपण पाहिलं तर विजय शेठ शेलार असतील, आमचे प्रवीण दादा शेलार असेल, यांचं लक्ष या मॅच वरती असेल. लेट्स सी, एक चांगली मॅच जरूर बघायला भेटेल. ऋतिक दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना यावेळी लॉफ्ट केला जातोय गली रिजन मध्ये. खेळाडू कॅच साठी येईल. विकेटचं पतन, हर्षल नाही कॅच पकडली जाते. विकेटचं पतन बॅटिंग करत असताना धक्का क्रमांक दुसरा भेटतोय. अर्थातच शेलार चॅलेंजर फलंदाज आउट. शेलार चॅलेंजर संघाला 13 धावा स्कोर कार्ड वरती, धाव अजून दिली नाहीये. यावेळी सुरेख फटका स्टँड अँड डिलिव्हर पोहोचवला जातोय. आणखीन एक अप्रतिम येतोय द्वारका कन्स्ट्रक्शनचा JPL षटकार. अप्रतिम स्ट्रोक, क्रॉस बॅटेड, जसा आला तसा पोहोचवला अगदी कॉर्नर रिजनच्या बाहेर. सर आपण पाहिलं ना तर हा कटप्पा नावाने प्रचलित आहे अख्ख्या प्रतापगड भागामध्ये. आपण पाहिलं तर कटप्पा या नावाने हा फलंदाज गोलंदाज या नावाने हा ओळखीत चर्चेत असलेला खेळाडू आपण पाहतोय दीपक जांभळे याला. वाहिटे गावचा खेळाडू आहे सर. आणि आपण जेव्हा महाबळेश्वर ओलांडून जर खाली गेलो प्रतापगड रायगड साईडला तर ह्या खेळाडूने आपलं नाव तिथे खूप कमावलंय, दीपक जांभळे. आणि तो चालाना आल्या आल्या आपण पाहिलं ना तर काय फटका खेचला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय ऋतिक. यावेळेस अजय कासुर्डे, जो माणूस जो धाडस त्याने वारंवार करत होता त्या धाडसाच्या अगेन्स्ट फटका खेळला. आणि इथे आपण पाहिलं तर अजय कासोडे आयकॉन खेळाडू माघारी जाताना 0 या धावसंख्येवर 3 चेंडूचा फेस केला. तिसऱ्या चेंडूवर घेतलेली विकेट पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हर्षलने लाजवाब कॅच पॉइंट रिजन मध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळालं. हर्षल मामूलकर
अप्रतिम क्षेत्ररक्षण आज करतोय आणि रिलॅक्स मध्ये खेळतोय. हर्षलला आपण पाहिलं काही लोड घेत नाही, रिलॅक्स मध्ये सध्या आपण पाहिलं मैदानामध्ये फिल्डिंग करतोय, आरामामध्ये बागे गेला. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 20 धावसंख्या प्रति ओव्हर मार्गे 10च्या सरासरीनं सध्या आपण पाहिलं तर अगदी दाखल झाल्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मैदानामध्ये अगदी दाखल झाल्या अर्थातच नवीन बॅटर करण सुर्वे आणि अगदी करण सुर्वेची कॅप तुम्ही पाहिली तर अगदी मैत्री ग्रुप जावलीची कॅप परिधान करून अगदी तो मैदानामध्ये दाखल झाला. काही खेळाडू आपण पाहिले लकी कॅप्स असते जो आपण पाहिलं तर एक सन्मान ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि सध्या आपण पाहिलं तर करण त्याच पद्धतीने, कारण की तो मैदानामध्ये जात असताना 2 कॅप त्याच्याकडे होत्या, त्यानं मैत्री ग्रुप जावलीची कॅप घातली आणि दुसरी कॅप टीमकडे दिली आणि सध्या तो दाखल झाला. जीवन चव्हाण गोलंदाजीसाठी दाखल होईल ओव्हर क्रमांक 3 मध्ये. जावलीमध्ये आम्ही जेव्हा एंट्री झालो, मैत्री ग्रुप जावलीच्या ऑक्शन पासून आपण पाहिलं तर आम्ही एंट्री झाले, आमची एंट्री झाली, त्यानंतर जावली माहीत पडली, तदनंतर राजकारणामध्ये पाऊल टाकलं. कारण की अंकुश बाबा कदम यांनी पहिल्यांदाच मला तिथे ऐकलं, तदनंतर राजकारणमध्ये खऱ्या अर्थानं प्रवक्ता म्हणून संधी भेटली आणि तदनंतर आपण पाहिलं तर संपूर्ण जावली खोऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं जाण्याचा खऱ्या अर्थानं योग आला. छोट्या छोट्या गोष्टी असतात. यू टर्न खरं तुम्ही कोणासोबत राहता, कोणासोबत बसता, कोणासोबत बोलता, कोणासोबत खऱ्या अर्थानं तुम्ही कोणता ब्रँड घेऊन चालता यावरती तुमचा प्रवास ठरलेला असतो आणि तोच आता प्रवास सध्या 20 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. जीवन आपण पाहतोय, जीवनचा पहिला चेंडू लॉफ्टेड फटका पुन्हा एकदा ट्राय केला. इथे फलंदाज दीपकने यावेळेस फसका फटका, बॅट स्लाइस झाली. चेंडू पाहिला खूपसा हवेत होता आणि त्याखाली क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरचा. अजून एक विकेट प्राप्त झाले दडपणामध्ये. गोलंदाज पहा काय गोलंदाजी करतायत. यावेळेस पहिला चेंडू पाहिला तर प्रवीण शेलार यांना जास्तीचा बाहेरचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पंच आमच्याकडे वळलेत. अवंतर धाव सांगितली, वाईटच्या स्वरूपात ही धाव ऍड होईल. 21 धावा धावफलकाव लागल्यात सर. 21 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली. आतापर्यंत जी धावसंख्या ती गोलंदाजांनी थांबवली असं म्हणायला हरकत नाही. विकेट देखील तेवढ्या भेटलेत. बॅकफुटला हलक्या हाताने गॅलरी काय मधुर डीजे आणि दुपारचे सत्र आहे आणि मनोरंजन काय चालू आहे. मे हू डॉन आणि डॉन सारखीच भूमिका हे गोलंदाज करताना कृष्णा रॉकस्टार संघाच्या आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. जीवन चव्हाण धारदार गोलंदाजी आपण पाहतोय. करंदी गावला बिलॉंग करतोय आणि काय गोलंदाजी आता JPL मध्ये राहिले त्याची. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, नवीन बॅटर आपण पाहिल्यानंतर मैदानामध्ये आलेत आणि ऑन साईडला आपण पाहिले तर एक धाव तिथे ऍड झाले. धाव फलक पाहिलं तर एका धावेने पुढे गेले. 22 या आकड्यावर जाऊन पोहोचले सर. अगदी 22 धावा. मृणाल डीजे हवाय खऱ्या अर्थानं, कारण की सध्या आपण पहिला लंच ब्रेक झाला त्यामध्ये आपण पाहिलं स्नेहा मेसचं तुम्ही डाळ भात खाल्यानंतर का नाही झोप येणार. मृणाल डीजेला सांगितलं गाणी अशी वाजव की समजलं पाहिजे झोप नाही झेप घ्यायचे. त्यासाठी ती सुमधुर संगीत त्याचं तुम्ही ऐकताय. खूप छान. आणि एकमेव जी लीग असते जिथे जेवणाची व्यवस्था सगळ्या खेळाडूंसाठी केली जाते. ओहो शॉट अँड पूल केलाय, निघून जातोय बिग हिट साठी. द्वारका कन्स्ट्रक्शनचा जातोय JPL षटकार.
जुनगरेच्या बॅटमधून आलेल्या ह्या 2 धावा धावफलक पुढे घेऊन जात आहे 31 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ड्रिंक्स ब्रेक्स इथे. ट्रॉफीज द्यायच्या राहिलेल्या आहेत. ज्या खेळाडूंना आतापर्यंत सामनावीरचा पुरस्कार मिळालेला आहे त्यांना विनंती आहे की आपण या आणि आपल्या ट्रॉफीज आपण स्वीकारा अशी विनंती आहे. दत्तदादा मोहिते यांना विनंती आहे. अभिषेक गोळे आपणही या. आणि पहिल्या मॅचमध्ये अक्षय बिरामने आपण या. तिन्ही खेळाडूंना विनंती आहे की आपला सामनावीरचा पुरस्कार जी ट्रॉफी आहे ती द्यायची राहिलेली आहे आणि तिन्ही खेळाडूंना विनंती आहे की आपण या आणि आपल्या सामनावीराच्या ट्रॉफीचा आपण स्वीकार करा. अक्षय बिरामने, अभिषेक गोळे आपल्यालाही विनंती आहे आणि दत्ता मोहिते यांना विनंती आहे की आपण या आणि आपल्या सामनावीरच्या ट्रॉफीचा आपण स्वीकार करा अशी विनंती आहे. या तिन्ही खेळाडूंना सामनावीर पुरस्कार ट्रॉफी द्यायची राहिलेली आहे आणि त्यांना विनंती आहे की आपण या आणि आपल्या ट्रॉफीचा आपण स्वीकार करा. पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्सने ऐकूया या सामन्याचं धावतं वार्तांकन. थँक्यू निलेश सर. आज अगदी लीड या स्पर्धेची म्हणजे जावली प्रीमियर लीग आपण पाहिले तर संपूर्ण लीड निलेश सरांच्या आवाजामध्ये तुम्ही पाहता. लीडर कॉमेंटेटर. तदनंतर आज आपण पाहिलं तर अगदी विघ्नेशजी बडवी सर देखील त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. किरण धनावडे सरांचा, संकेत पार्टे आमच्यासोबत जोडले गेलेत आणि आज संपूर्ण आपण पाहिलं तर पहिल्या दिवसातील समालोचक या मॅचचा एक वेगळा आनंद. ड्रिंक ब्रेक आपण पाहिलं, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. हा तो ड्रिंक ब्रेक आहे जिथे एक तर मॅच बनते आणि जिथून आपण पाहिलं तर एक तर मॅच बूस्ट होते, धावसंख्या बूस्ट होते किंवा बॉलिंग अटॅक एक वेगळा जबरदस्त होतो. कारण की प्रत्येकाची टीम मिटिंग झाली. बॅटिंग करणाऱ्या दोन्ही फलंदाजांची टीम मिटिंग झाली, गोलंदाजी करणाऱ्या सगळ्या खेळाडूंची. कारण की चेंडू आपण पाहिलं तर बरोबर 2:52 पडला आणि बरोबर आपण पाहिलं तर 3:08 आपण ड्रिंक ब्रेक घेतला आणि तदनंतर 3:10 आता मात्र मॅच चालू होते. म्हणजे बरोबर आपण पाहिलं तर मधला टाइम आपण स्टॉप केलेला आणि बरोबर वेळेवरती मॅच आता चालू आहे. याच वेगानं खेळावी. करण सुर्वे दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेत. अजय शेलार ऑफ स्पिनचा मारा इथे पाहायला मिळाला. पहिला चेंडू पहा डिफेन्सिव्ह वृत्तीने खेळलाय, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेलाय. एक धाव आले तिथे. स्ट्राईकवर आपण पाहिलं ना तर इथे जीवन विजय जुनगरे आलेत. विनय बॅटिंगसाठी. कारण की आत्ताचा जो फटका होता शेवटच्या मुमेंटला बॅटीचा फेज ओपन केला. लेट कट ज्याला म्हटलं जातं. हलक्या हाताने खेळला. माहिती होतं स्लीपमध्ये गलीमध्ये खेळाडू आहे. शॉर्ट थर्डमॅनला त्याच्यापर्यंत चेंडू जाईल, एक चिकी धाव भेटेल त्याच अनुभवाने. ओहो, बॅटच्या अगदी रडामध्ये लॉफ्ट केला चेंडूला. चेंडू 1 बाउन्स होईल, निघून जातोय. अगदी अडवला गेलाय चेंडू. आपण पाहिलं तर थोडक्या वेळासाठी असं वाटलं की चेंडू सीमारेषेच्या जवळ जातोय, मात्र तदनंतर चेंडूनं जी गिरकी घेतली आहे आणि भेटल्या आता फक्त 2 धावा. संघाची धावसंख्या या 2 धावेच्या मदतीनं जाऊन पोहोचते 34 धावा. आतापर्यंत ओव्हर क्रमांक 4 चालू आहे. 34 धावा या बस नाही आहेत. नक्कीच सर, ड्रिंक्स ब्रेक झाला ना तेव्हा कुठेतरी फलंदाजांनी चर्चा केली असेल येणारे 2 षटकां त्यामध्ये कशा रीतीने फलंदाजी केली पाहिजे. फंबल झाले यष्टिरक्षक आणि पाहिलं ना चेंडू जातोय बाईटच्या स्वरूपात येत आहेत चौकार आणि या 4 धावा खूप महागड्या ठरतील फिल्डिंग करणाऱ्या संघाला. ऑब्विसली बीट झाले थोडेसे. विकेट कीपर स्वतःहून सांगतायत नो वरी, थोडंसं सांभाळून घ्या. मागे गेलेत ते आता, कारण की कोणी काही मी म्हणेल की बोललं नाहीये, कोणी काय ऍक्टिव्हनेस दाखवला नाहीये. कारण की हा चेंडू जशा पद्धतीने 22च्या स्वरूपामध्ये गेला आणि तदनंतर गोलंदाज स्वतःहून धावत विकेट कीपरकडे आला. मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमला ज्या मोफत धावा भेटल्यात 22च्या स्वरूपामध्ये त्यामुळे संघाची धावसंख्या आता 38 वरती जाऊन पोहोचले आणि तब्बल चेंडूचा खेळ 3 झाला. म्हणजे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. फुल टॉस चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे चेंडूच्या खाली येतोय, ओंजळ केली आहे, विकेटचं पतन. अप्पानं पकडली अप्रतिम कॅच, विकेटचं पतन, बॅटर आउट. विनय थँक्यू. प्रेक्षकांना विनंती करेल, तुम्ही बसलात तुमच्या समोर जो कपडा आहे तो कपडा पण जास्त खाली घेऊ नका, कारण की त्याच्यामुळे. येस थँक्यू. ते बोलत कपडा सोडला तर आम्हाला दिसत नाही, आम्ही कुठे जाऊ. थोडंसं ऍडजस्ट करा, पण काळजी घ्या, कारण की युट्यूबवरती ते दृश्य खऱ्या अर्थाने शोभा निघून जाते.
कारण की आतापर्यंत आपण पाहिलं अजिंक्य बेलोसेला तू घेतलंस तर समोरच्या दिशेला फटका खेळत असता तो कॅच आउट झाला. आत्ताचा फलंदाज समोर जे अंतर आहे ते फुलटॉसला नाही पार करू शकलेत, कारण की हवा तुम्ही मैदानामध्ये पाहता, टायमिंग इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी, टेम्परामेंट इम्पॉर्टंट आहे. आणि या सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर 2 खेळाडू फुलटॉसवरती आतापर्यंत अगदी लॉंग ऑफला आउट झालेत. टीमची टोटल 5 चेंडूच्या अखेरीस 39. नक्कीच सर, आपण या मैदानाची भूमिपुत्र मैदान कोपरखाण्याचं जर चर्चा करूया ना सर, तर खाडी मैदानाकडून जे वारं येतं ना आणि आपण पाहिलं गाविंडकडून वारं येतं, तर गाविंडकडे वारं कुठेतरी दाबलं जातं आणि त्यामुळेच कुठेतरी चेंडू त्या साईडने ट्रॅव्हल होत नाहीये आणि त्याच दिशेने फलंदाज आपल्याला आजच्या दिवसामध्ये फुलटॉसवरही आउट होताना पाहायला मिळालेत. सहमत आहे तुझ्या मताशी, कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांना धोका भेटला. या एंड करून बॅटिंग करत असताना 4 षटकांचा खेळ झाला. 40 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये जाऊन पोहोचली आहे. स्वराज्य वॉरियर्स आणि बाबाराजे दोस्ती 11 यानंतर मॅच तुम्हाला खेळताना दिसेल. म्हणजे स्वराज्य वॉरियर्स एका बाजूला, बाबाराजे दोस्ती 111 दुसऱ्या बाजूला टीम खेळताना दिसेल. इनिंग ब्रेकमध्ये होईल या मॅचचा टॉस. 40 धावसंख्या 40 ऑन अ स्कोर कार्ड. शेवटचं षटक सध्या मात्र आपण पाहिलं तर अगदी मॅचला होईल सुरुवात. सध्या रतन आहे आणि संकेत गोळे याने सांगितलंय रतननं जर षटकार लगावला तर तब्बल आपण पाहिलं तर 555 रुपये प्रत्येक षटकाराला 555 संकेतच्या माध्यमातून. नक्कीच सर, मित्र आहे संकेत गोळे आणि मित्रप्रेम दाखवताना इथं आपल्याला पाहायला मिळतंय की रतनसाठी हे पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 555 555. आणि आपण पाहिलं यानंतरची नेक्स्ट मॅच स्वराज्य वॉरियर्स आणि त्याच्या विपक्ष बाबाराजे दोस्ती 11-11. चला, दोन्ही संघाचे करता तर आपण रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक्समध्ये आपला टॉस होणार आहे. यावेळेस हर्षल मामूलकर, आपण पाहिलं ना तर हर्षल मामूलकर अष्टपैलू खेळाडू आहे आणि तो आता आलाय हुमगावचा हा खेळाडू. समोर आपण पाहतोय करण सुर्वे डांगरेकरचा खेळाडू आणि त्याच्यासोबत करंजे गावचा खेळाडू करण सुर्वेच्या सोबत रतन दनावडे. अगदी हर्षलने आज कॅचेसही चांगल्या पकडल्या जातात आणि ज्या पद्धतीने गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो. पहिला चेंडू शॉट आमच्या केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर निघून जातोय. द्वारका कन्स्ट्रक्शन JPL षटकार. इसमें कितना है दम. हेच तर दाखवायचं आता 4 दिवस तुम्हाला. 46 धावा स्कोर कार्ड वरती. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. करण सुर्वे दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मॅच मध्ये करण जेव्हा दाखल झाला कॉन्फिडन्स दिसून आला. फटका खेळतोय आता मॅच मध्ये एक वेगळा आनंद आणतोय. स्ट्रायकिंगला सध्या त्याला पाहताय. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॅटिंगच्या अगदी बॉटमला नकार दिलाय. धाव घेतली जात नाहीये कारण की आतापर्यंत या मैदानामध्ये 60च्या पुढे धावा तुम्ही सॅटिस्फाईड आहे. रिलॅक्स बसू शकता. अपने पास बहुत कुछ है. मात्र 50च्या आतमध्ये तुम्ही या मॅच मध्ये स्ट्रगल करावा लागेल सेकंड इनिंगला. नक्कीच सर, करण सुर्वेला पाहिलं ना आपण तर शॉर्ट पिच गोलंदाजी आणि तो जो त्याचा फेवरेट शॉट आहे शॉर्ट टर्म पुल आणि त्यासाठी तो जाणला जातो. आता ही दोन्ही फटके आपण बिग ब्लास्ट पाहिले ते दोन्ही शॉर्ट बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि फुलर लेनच्या गोलंदाजीमध्ये कुठेतरी तो अडचणीत येतोय आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आता करावी लागेल गोलंदाजाला. या वेस्ट लॉफ्टेड फटका मिड विकेटचा रिजन काव कॉर्नरच्या रिजन मध्ये आलाय. बिग ब्लास्ट करण सुर्वेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. चेक. धन्यवाद डीजे. तर यानंतरची मॅच आपल्या समोर असणार आहे स्वराज्य वॉरियर्स विरुद्ध बाबाराजे दोस्ती 11-11. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. यानंतरची मॅच स्वराज्य वॉरियर्स विरुद्ध बाबाराजे दोस्ती 11-11. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे आपण लगेचच या ठिकाणी यायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स किरण म्हसकर आणि संकेत पार्टे. टीमची टोटल 50 पार 52 धावा स्कोर कार्ड मध्ये सजला गेल्यात. ही टोटल आहे. हा बेस आहे म्हणजे द्वारका कन्स्ट्रक्शन 5.5 एकर मध्ये गेल्यानंतर जो बेस तयार केलाय तिथून पुढे इमारत उभी राहिली आहे. हा तो बेस आहे आणि इथून पुढे ज्या धावा होतील त्या खऱ्या अर्थानं टार्गेट बनवलं जाईल. 52 आहेत. आता 3 चेंडू बाकी आहेत. 3 मध्ये कमीत कमी 10चा प्रयत्न केला जाईल का म्हणजे संघाची धावसंख्या 60च्या पुढे जाईल. नक्कीच सर, आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार मारला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कुठेतरी बॅटची आतली कडा घेतली होती. एक धावेची संधी होती पण करणने थांबवलं. सांगितलं की माझ्यावर माझा आत्मविश्वास आहे आणि तो आत्मविश्वासाला सार्थ ठरला आणि तिसऱ्या चेंडूवर आपण पाहिल्यानंतर षटकार खेळला. यानंतर कमबॅक करणारा चेंडू गोलंदाज हर्षल याचा राहिलाय. चौथा चेंडू
बिरकी दिली, अगदी. फिरकीची जादू. 6060 गाडी नंबर नाहीये. ओव्हर क्रमांक 5चे 4 चेंडू आहेत. कभी तेरी कभी मेरी, कभी तेरी कभी मेरी, कभी खुशी कभी गम, कभी खुशी कभी गम अशी राहिली ही ओव्हर. आणि अजून 2 चेंडू बाकी आहेत. मॅचला वेगळी मजा आहे. आग उधर भी लग रही है, आग इधर भी लग रही है, आग दोनों तरफ लग रही है. आणि ही मॅच आहे. फिनिश करावं लागेल चांगला. यावेळेस बैठक फटका समोर आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. फटक्याला टायमिंग प्रॉपर नव्हतं, इलेव्हेशन जास्त नव्हतं, ताकद कमी पडली आणि त्यामुळेच कुठेतरी फलंदाजी ते बाद झालाय. करण सुर्वे माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय सर. मोठी विकेट. टायमिंग इम्पॉर्टंट आहे. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टॅलेंट. म्हणजे क्रिकेट मधला टी आणि आयुष्यातली ती दोघेही इम्पॉर्टंट आहेत. या मॅच मध्ये थोडंसं टायमिंग चुकलं गेलं. 1 to go. एक चेंडू फक्त बाकी आहे. चेक. तर बाबा राजे दोस्ती 11-11. कृपया विनंती आहे आपला संगणक आमच्यापर्यंत पोहोचवायचा. वेळ कमी आहे, लगेचच आपण या. जर या ठिकाणी आपला संगणक आमच्यापर्यंत पोहोचला नाही तर कमिटीच्या नियमानुसार त्या संघाला टॉस विन असेल, त्या संघाला टॉस विन दिला जाईल. नक्कीच शेवटच्या चेंडूसाठी बॅटर आलेत आणि आपण पाहिलं तर आडव्या बॅटने खेचून काढला ऑन साईडला. एक धाव तर घेतले, दुसऱ्या दिवशी जोखीम कारण घ्यावीच लागेल. शेवटचा चेंडू आणि घेतली ती. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. षटक समाप्त झालंय आणि 5 षटकांचा खेळ झालाय. अगदी 55 धावेचा आव्हान. टॉस केला जाईल. काय हँडसम कॅप्टन मैदानामध्ये जातील आणि त्यानंतर टॉस होईल. जाऊया टॉस कडे. नक्कीच 5 षटकांमध्ये 54 धावा धावफलकावर लागल्यात आणि 55 धावेंचा लक्ष आहे. जसं तुम्ही उल्लेख केला 5.5 एकरमध्ये द्वारका जशी उभी राहिले आणि तेच इथे उभं राहिलंय टोटल 55. अगदी लाईनअप प्लीज प्लीज प्लीज. लाईनअप छान दिसेल तुमच्या टीमला. प्लीज लाईनअप मध्ये या टीम प्लीज. छान दिसेल लाईनअप. त्याच्या गप्पा चालू आहेत त्या पूर्ण करून लाईनअप मध्ये या. छान दिसाल तुम्ही. थँक्यू. चेक. तर कल्याणीजी घोरपडे सर, विनंती आहे टॉस साठी नक्कीच या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. अगदी ISPL स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर कल्याणी घोरपडे सर ISPL सारख्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अगदी ऑल इंडिया आपण पाहिलं सिलेक्शन टीम मध्ये होते, ॲज अ सिलेक्टर होते. तदनंतर आपण पाहिलं तर टायगर्स ऑफ कोलकाता या टीमचे म्हणजे मोहित कंबोज सर यांच्या टीमचे, टायगर ऑफ कोलकाता या टीमचे आपण पाहिलं तर कोच होते. कोरेगाव हे त्यांचं गाव आहे, सातारा त्यांचा जिल्हा आहे. कल्याणी घोरपडे सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. तर टॉस या ठिकाणी केला जातो. एका बाजूला आहे आय लव्ह जावळी आणि दुसऱ्या बाजूला JPL 5.0. तर कॉल कोण करणार आहे? तर प्रताप शेलार कॅप्टन या ठिकाणी कॉल करताना आपल्याला पाहायला मिळतील. आय लव्ह जावळी कॉल आणि आय लव्ह जावळी आलाय. नक्कीच मनासारखा टॉस तर झालेला आहे, परंतु निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग करण्याचं विशेष कारण? कारण आमचे बॉलर चांगले आहेत, 5 बॉलर परफेक्ट वाटतात. बॅटिंग लाईनपेक्षा बॉलिंग साईड चांगली वाटते. तर बॉलिंग साईड या ठिकाणी चांगली वाटते. तर हे नियोजन आपण जे पाहत आहे 5.0 काय सांगाल या नियोजनाविषयी थोडक्यात? सर्वप्रथम जे जावली कमिटी आहे, जी आमची जावली क्रिकेटची एक निष्ठा आहे, त्या कमिटीचा मी आभार मानतो. इथे एवढी मोठी भव्य दिव्य स्पर्धा केले आणि कमिटीला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. तर राहुल धनावडे या ठिकाणी माझ्यासोबत आहे. बाबा राजे दोस्ती 11-11 संघाचा कर्णधार आहे. टॉस मनासारखा झालाय. आम्हाला चेसिंग पाहिजे होती पण काही भेटली नाही, पण ठीक आहे. तर आजच्या दिवसामध्ये पहिला कर्णधार आहे जो खरा बोललेला आहे की मला चेसिंग हवी होती. तर टॉस नक्कीच या ठिकाणी मनासारखा नाही झालेला आहे, परंतु खेळी चांगली करावी लागणार आहे. तर आताच या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर नियोजनाविषयी थोडक्यात 2 शब्दात काय सांगशील? अतिशय चांगलं नियोजन आहे आणि कमी वेळात असं, आणि भूमिपुत्र ग्राउंड आवडतं खेळायला आणि इथे टुर्नामेंट होते आणि खूपच चांगलं असं नियोजन केलेलं आहे. बरं, लग्नाच्या काही दिवस आधीच ब्लेझर घालायला मिळतोय. आता लग्नाचा ब्लेझर लगेचच घालायचा आहे, पण या ब्लेझरवर काय वाटतंय? चांगला फील येतोय.
तर धन्यवाद कल्याणी घोरपडे सर यांचा देखील मी यानंतर देखील आभार कल्याणी घोरपडे सर यांचा आभार त्या ठिकाणी मानलं जात आहे. आणि प्रताप शेलार तर हमेशाच या ठिकाणी TCच्या भूमिकेत असतात, त्यामुळे त्यांच्याकडे कोट हमेशा हा असतोच. तर धन्यवाद आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स किरणजी मस्कर सर. धन्यवाद. पहिल्यांदा पंचांना टॉस करण्यासाठी मान दिला आणि JPL मध्ये झालंय. लक्षात ठेवलं जाईल संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण असोसिएशनमध्ये खऱ्या अर्थानं पंचांना मान दिला ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जिथे आपण पाहिलं कल्याणी घोरपडे सर, पंचांना अभिमान वाटला. आपण पाहिलं तर प्रत्येक वेळी विसरतो आपण पंचांना, सन्मानाच्या वेळी विसरतो, सन्मान चिन्ह द्यायच्या वेळी विसरतो, नाश्त्याच्या वेळी विसरतो, कारण की या छोट्या छोट्या गोष्टी असतात. कारण की जे संपूर्ण स्पर्धा सांभाळतात त्यांना आपण विसरतो. मात्र JPLने काळजी घेतली, जावली क्रिकेट असोसिएशनने काळजी घेतली की पंचांना आपण मान देऊयात. अप्रतिम या मॅचमध्ये टार्गेट आपण पाहिलं तर अगदी ठेवलं गेलंय. अर्थातच बाबाराजे दोस्ती या टीमच्या कॅप्टन्सला विनंती करेल आपण या. कॅप्टन बाबाराजे दोस्ती 11-11 आपण या कॅप्टन. टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल ठेवलं गेलंय 55 रन्स टू विन. 55 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये कसं केलं जातंय हे बघायचं नक्की. सेकंड इनिंगला सुरुवात होते, पूर्वार्ध संपला आणि उत्तरार्धाला होते सुरुवात. नक्कीच सर, सुरुवात होते सेकंड इनिंगच्या. समोर आपण बॅटर पाहतोय डावखुरा फलंदाज ओमकार पवार. स्ट्राईकवर आहे गोलंदाज विजय. पहिला चेंडू शॉर्ट पिच गोलंदाजी विजयची आपल्याला पाहायला मिळाली आणि चेंडू गेला ना सर, शॉर्ट लेगला चेंडू गेला आणि त्यावर श्री गणेश झाला एका धावेने. त्या फलक आपण पाहिलं तर हलत गेलंय आणि एका धावेवर जाऊन पोहोचलंय पहिल्या चेंडूवर. चांगली मॅच बघायला भेटेल. गोलंदाजीसाठी दाखल झाला विजय. ओमकार एका बाजूला, ती आशुतोष शेला दुसऱ्या बाजूला. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. मॅच ऑन झाले, अकाउंट ओपन झाले मॅचचं. नक्कीच अकाउंट ओपन झालं. आशुतोष जास्त काही करू शकला नाही पहिल्या मॅच मध्ये. यावेळेस त्याला चांगला खेळ करावा लागेल, कारण की 55 धावा आणि त्याचा पाठलाग चांगल्या रीतीने करावा लागेल. लॉफ्टेड फटका कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आहे तिथे फेकी करेल तोपर्यंत एक धाव आणि थांबवलं एकाच धावेवर ओमकारने. अगदी एक सिंगल धाव. कारण की आता ते ओव्हर क्रमांक 1 आहे. या ओव्हर क्रमांक 1 मध्ये जास्त रिस्क घेतली जाणार, कारण की आतापर्यंत जेवढ्या मॅचच्या इतिहासाची पानं चालली, जिथे जिथे पॉवर प्ले मध्ये 2-2 विकेट गेलेत, मॅच तिथे फसली आहे. इथे सांभाळून केलं जाईल. 2 चेंडूचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 2 धावसंख्या. तब्बल 55 धावा ठोकायच्या या मॅच मध्ये. नक्कीच विजय मेरिटवर गोलंदाजी करतोय. जिथं क्षेत्ररक्षक आहे तिथेच गोलंदाजी. यावेळेस बॅटची आपण पाहिलं तर लिडिंग यायचे आणि चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. गणगणित चौकार येतोय. वन टू काफो आणि अगदी टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते 7 आकड्यावरती 7 ऑन अ स्कोर कार्ड. नक्कीच थोडंसं चेंज करूया आपण. 6 आकड्यावर जाऊन पोहोचले आणि 1-4 करत हा चेंडू पाहिल्यानंतर पहिला गेलाय 4 धावेंसाठी. पुन्हा एकदा विजय सज्ज झालाय. गोलंदाजीमध्ये कमबॅक करावं लागेल. तो चौकार पाहिला ना तर नशिबाचा होता. मिडल ऑफ द बॅट आला नव्हता. आडव्या बॅटने खेचून मारलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे स्वतः अजय कासोडे आपण पाहतोय तिथं फेकी करतायत. एकच धाव आणि एका धावेने पाहिल्यानंतर धावफलक 7 आकड्यावर जाऊन पोहोचले सर. ओमकार पवार खूप महत्वाचा ट्रम्प कार्ड बोलू शकता. ओमकार पवार किती वेळ थांबतोय, कसा खेळतोय. इनकी बॉलिंग करणाऱ्या टीमला जर विचारलं क्या चाहिए, पैसा गाडी बंगला, नाही भाई ओमकार पवार अकेला चाहिए, अशी तो दुसऱ्या बाजूला साथ देतोय. कारण की ओमकार पवार हा मास्टरमाइंड खेळाडू आहे. त्याला माहिती आहे अटॅक कधी करायचा आहे, सांभाळून कधी खेळायचं आहे, वार कधी करायचा आहे, पलटवार कधी करायचा आहे, शक्तीपेक्षा युक्ती कधी बरी आहे, या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत. मॅच कॅल्क्युलेशन खेळली जाते सध्या. नक्कीच ही मॅच खूप महत्वाची आहे सर. आधीची मॅच झाले ते पराजय झालेत आणि ही मॅच त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे कृष्णा रॉक्स्टर्स संघासाठी. आणि त्यासाठीच कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. आशुतोष निर्धाव चेंडू आला. डिफेन्सिव्ह वृत्ती पाहायला मिळाली. कुठेतरी विकेट गमवायची नाहीये, पार्टनरशिप बिल्ड करायची आहे आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जायचं आहे. अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट मगाशी उल्लेख केला संबलकर, कारण की ओमकार पवारचा उल्लेख मी केला मगाशी. IAS ऑफिसर बनण्यासाठी जसा अभ्यास केला गेलाय तसं या मॅचला फायनल पर्यंत नेण्यासाठी अभ्यास त्याचा चालू आहे वेगळा.
हा बॅकफुटला जातोय हॅमर फटका. खेळाडू कॅच साठी इम्पॉर्टंट होती. कॅच पकडली गेली आहे. चूक झाली या मॅच मध्ये कारण की अखेरीस आपण पाहिलं तर मिस्टर कटप्पा तिथे उभे होते आणि तदनंतर ही कॅच पकडली गेली. विकेटचं पतन, एक मोठा धक्का. आशुतोष शेलार नाही थांबलाय, येतो माघारी. नक्कीच सर. आपण जे लाकूड तोडतो त्या कटरने त्याचा पायाला इंजुरी झाली आणि तिथे त्याला 4 टाके पडलेत आणि तरी तो खेळाडू बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय, धावत झेल घेतोय. म्हणजे एफर्ट्स पहा या मॅच मध्ये. आणि जेपीएल सारख्या स्पर्धेमध्ये तुम्ही असे एफर्ट दाखवणार नाही तर कुठे दाखवणार. आणि त्यासाठी नक्कीच कटप्पाचं कौतुक करावं लागेल. दीपक जांभळे. जावलीचा वर्ल्ड कप म्हणजे जेपीएल आहे. 365 दिवस खेळाडू ज्या स्पर्धेची वाट बघतात ती जेपीएल आहे. प्रत्येकासाठी असलेला सण जेपीएल आहे. जावलीतली स्पर्धा सर्वात महास्पर्धा, महाकुंभमेळा आणि जावलीकरांसाठी असलेला वर्ल्ड कप म्हणजे जेपीएल आहे. आमच्यासाठी प्रत्येक तो सण जेपीएल आहे. आणि या जेपीएल साठी 365 दिवस खेळाडू वाट बघतो. फिटनेस 2 महिने आधी प्रॅक्टिस होते. का प्रॅक्टिस करतोय भाऊ? जेपीएल येते. का फिटनेस करतोय भाऊ? जेपीएल येते. ही जेपीएल आहे. इथं चमकले की उद्याची हेडलाईन बनते. आणि ही ती जेपीएल आहे जिथे तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळलात की करिअर बूम. म्हणजे तुमच्यासाठी आहेत इथं व्यासपीठ देणारे संपूर्ण टीम्स आणि संघ मालक. नक्कीच सर. ग्लोरियस स्पोर्ट्स सारख्या अनेक जे जावलीमधले संघ आहेत ना, जे ओपन स्पर्धेमध्ये याच खेळाडूंना संधी देतात. जेव्हा जेपीएल सारख्या स्पर्धेमध्ये तुम्ही जर चांगली कामगिरी कराल ना तर नक्कीच सुधीर भाव झाले, अजून आपण पाहिलं तर मैत्री ग्रुप झाली, असे अनेक जे व्यासपीठ आहेत त्या दरम्यान आपल्याला ते व्यासपीठ मिळतं खेळाडूंसाठी. डेअर यू आर राईट. अगदी हलक्या हातानं पहा, हलक्या हातानं फक्त टच दिलाय, दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहे अगदी. चेंडू गॅदर केला जातोय. फेकी केली, एक सिंगल धाव, एकेरी दुहेरी धावा. ओमकार पवार, अजय शेलार सिंगल डबल. कारण की सध्या आपण पाहिलं तर धावसंख्या 55 टार्गेट पर्यंत पोहोचायचं आहे. आणि सध्या पाया मजबूत केला जातोय, बेस बनवला जातं. नंतर अटॅकिंग क्रिकेट. आता पॉवर प्लेचं ओव्हर आहे. एक विकेट नुकतीच गेली आहे. माहिती आहे सांभाळून खेळले तर या मॅच मध्ये दबाव क्रिएट करू शकतात. आता थोडासा दबाव आहे आणि दबदबा दाखवण्यासाठी थोडासा वेळ थांबावा लागेल. या मॅच मध्ये गोलंदाजी करणारे अजय वर्सेस अजय दोघे एकमेकांसमोर. नक्कीच सर. लो स्कोरिंग मॅच आणि हाय व्होल्टेज मॅच ही आपल्याला पाहायला मिळेल. कारण की एका बाजूला पाहिला तर दोन्ही संघ मातब्बर आहेत. प्रत्येक संघ आपण पाहिलं तर पहिल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. एका बाजूला कृष्णा रॉकस्टार आणि त्याच्या विपक्ष आपण सर पाहिलं तर शेलार चॅलेंजर्स. काय चेंडू हाताळण्यात आला. अजय कासुर्डे आयकॉन खेळाडू, वरुशी गावाला बिलॉंग करतोय आणि काय टप्प्यावर गोलंदाजी केली त्याने. बीट केलाय फलंदाजा अजय शेलारला जो आसनी गावाला बिलॉंग करतोय. म्हणजे दोन्ही खेळाडू पाहिलं तर यंगस्टर आहेत आणि एकमेकांसमोर चांगली कामगिरी करताना. अगदी 8 धावा स्कोर कार्ड वरती सजलेत. या विकेटला थोडासा यॉर्कर ठेवला गेला. खेळाडू आहे वेगानं धावतात अगदी चेंडू पर्यंत. पहा काय एफर्ट्स आहेत. मिस्टर प्रवीण होते चेंडूच्या मागे एवढ्या वेगानं धावत होते, तोपर्यंत चेंडू आउटफील्डला एवढ्या वेगानं गेला की हाती नाही लागला. 4 धावा चौकार.
याचं समीकरण राहिलंय. 14 धावा धावफलकावर लागल्या. 2 षटकांचा खेळ झाला आणि एक गडी बाद झालाय. बनली मॅच, कारण की ड्रिंक ब्रेक पर्यंतची वाट बघितली जाईल का, ओव्हर क्रमांक 3 देखील शांततेत खेळली जाईल का, कारण की कुठेतरी आपण पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 41चं समीकरण आहे. या ओव्हरमध्ये 15 ते 10 धावा करून ड्रिंक ब्रेकमध्ये स्ट्रॅटेजी ठरवली जाईल का, कारण की आता आपण टीम मिटिंगसाठी वेळ दिला नाहीये. या वेळेमध्ये टीम मिटिंग होणार पण नाहीये, कारण की एका मिनिटामध्ये नाही चेंज होत आयुष्य, पण 1 मिनिटाचा विचार केला तर नक्की आयुष्याच्या मॅच चेंज होते. आणि सध्या आपण पाहिलं तर अगदी टायमर ऑन असताना सध्या मॅच देखील ऑन झाली आहे. 14 धावा. नक्कीच सर, 2 षटक समाप्त झाले. 14 धावा, 1 गडी बाद झालाय आणि गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी जबाबदारी दिली त्याच्या खांद्यावर दीपक जांभळे. कटप्पा, नक्कीच कटप्पाला चांगलं काम करावं लागेल. डावखुरा गोलंदाज आहे आणि त्याच्या समक्ष आपण पाहिलं विपक्ष त्याच्या डावखुरा फलंदाज ओमकार पवार. ही विकेट खूप महत्वाची आहे सर, ओमकार पवार यांची. अगदी लेट्स सी, लक्ष असेल यावेळी. चांगला चेंडू, यष्ट्यांच्या मागे करण सुर्वे चांगली कामगिरी करतायत. काय घडेल, काय घडेल. नक्कीच पंच आमच्यापर्यंत सांगतील निर्णय काय असेल. अगदी चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहिली. अगदी सेफ राहिला बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये. ज्या पद्धतीने चेंडू हाताला गेला, चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं थोडासा कट झाला. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर अगदी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचे आपण पाहिलं तर कार्याध्यक्ष अरुण कदम यांचे आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. अरुण दादा वेलकम, मनापासून अधिक स्वागत आहे. थोड्या दिवसामध्ये निहाल ग्रुप आयोजित KSK महाबळेश्वर प्रीमियर लीगची देखील जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. ते देखील आपण पाहिलं तर ती देखील स्पर्धा या मैदानामध्ये दिसेल. अरुणदादा कदम यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. अप्रतिम गोलंदाजी. दीपक जांभळे कटप्पा या नावानं प्रसिद्ध आहेत, पण दीपक जांभळेचा टप्पा हाही तेवढाच महत्वाचा आहे. कटप्पा का टप्पा बहुत अच्छा आहे मेरे गुरु. नक्कीच कटप्पाचा टप्पा अचूक आहे आणि त्याच्याच जोरावर कुठेतरी बॅकफुटला ठेवले फलंदाज ओमकार पवार यांना. चांगली गोलंदाजी राहिले. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज दीपक जांभळे. चांगली कामगिरी इथून पुढे करावं लागेल. यावेळेस डावी यष्टीच्या बाहेरचा चेंडू फेकी केले नॉन स्ट्रायकरला. धावचित बाद होईल का, पाहता पाहता धाव इथे बनले का. यस, वाईट +1 बाईटच्या स्वरूपात आलेली धाव म्हणजे 2 धावा ऍड झाल्यात आणि धाव फलक पोहोचलाय 16 या आकड्यावर. करण सुर्वे येतो टीम साठी चौकार अडवला, तदनंतर खाली पडला. ज्या पद्धतीने त्यांनी फिल्डिंगचे एफर्ट्स दाखवलेत, 100% एफर्ट्स कशाला बोलतात. करण सुर्वे ज्या पद्धतीने आज फिल्डिंग एफर्ट्स दाखवतोय टीम साठी, त्याला 100% एफर्ट्स बोलतात. या एफर्ट्सने होती एक गोष्ट की करण सुर्वेचा एफर्ट्स बघून दुसऱ्याला आत्मविश्वास येतो, दुसऱ्याचा तिसऱ्याला आणि तिसऱ्यानंतर 11 जणांमधला आत्मविश्वास. कॉलर टाईट होत आहे गुरु. जेव्हा एखादा खेळाडू अशी डाईव्ह मारतो, क्षेत्ररक्षण पूर्ण वाचवतो, तेव्हा सगळे चार्ज होतात. हमें भी खेळना पडेगा. नक्कीच आता स्ट्राईकवर आपण पाहिलं तर अजय शेलारला. इथून पुढे चांगली कामगिरी करावी लागेल अजय शेलार आणि ओमकार पवारला, कारण की रिक्वायर रन रेट पाहिला ना सर तर 14.63 वर जाऊन पोहोचलाय. आणि या चेंडूमध्ये 16 चेंडूमध्ये धावेत 39 धावा. समोर अजय शेलार, दीपक जांभळे गोलंदाजीवर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस लॉफ्टेड फटका बॅटच्या रीच मध्ये आलाय. चेंडू पोहोचवलाय काव कॉर्नरच्या दिशेमध्ये. येतोय बिग ब्लास्ट 6 धाव्यांसाठी अजय शेलारच्या बॅटमधून. लांब लचक षटकार. अगदी 22 आकड्यावरती 22. धावा स्कोर कार्ड वरती. ओहो, यॉर्कर चेंडू खोदून करायचा प्रयत्न खेळाडू आहे. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव. नक्कीच सर, या 6 धावेने आत्मविश्वास आला असेल खेळाडूंना, कारण की इथून पुढे चांगली कामगिरी करावी लागेल. आपण पाहिलं ना, आता 32 धावा अजूनही हव्यात. 14 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि चांगली गोलंदाजी राहिली तर कुठेतरी अडचणीत येतील फलंदाज. 23 धावा 23.
तब्बल 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. टू गो. ओव्हर क्रमांक 3 आणि त्यानंतर ड्रिंक ब्रेक स्ट्रॅटेजिक JPL टाइम आउट होईल. बॅकफुटला जाऊन यावेळी मात्र हुक केलाय चेंडू. आपण पाहिलं तर हवेमध्ये कॅचचा कॉल तर दिलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल होईल. 2 धावेचा प्रयत्न आता मात्र केला जातोय. अगदी 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. 25. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे या ओव्हरचा आणि त्यानंतर JPL स्ट्रॅटेजिक टाइम आउट. नक्कीच सर, आपण पाहिलं तर 3:27 पहिला चेंडू पडला. त्यानंतर आता टायमिंग झालाय 3:41 म्हणजे तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी तितके चांगली करावी लागेल आणि ती प्रॉपर टायमिंगमध्ये करावं लागेल. वेळेचं बंधन आहे या स्पर्धेमध्ये आणि ते वेळेच्या बंधनामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. अगदी 14 मिनिटं आतापर्यंत वापरले गेलेत. तदनंतर अगदी शेवटचा चेंडू. यावेळी क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकच सिंगल धाव. मगाशी उल्लेख केला की ड्रिंक ब्रेक नंतर स्ट्रॅटेजी काय आहे ती आपल्याला बघायची, कारण की 12 चेंडू आता 29 धावेची गरज. JPL स्ट्रॅटेजिक टाइम आउट होतोय आणि टाइम आउट मध्ये जाऊयात निलेश मर्डेकर सर यांच्याकडे. जावली प्रीमियर लीगचा आपण 1 मिनिटाचा धोरणात्मक वेळ प्रदान केलेला आहे. खेळाडूंसाठी हा ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. 1 मिनिटाचा कालावधी आहे. परंतु या जावली प्रीमियर लीगचे काही जे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत त्यांची अनाउन्समेंट आपण करूया. या स्पर्धेला नवोदित खेळाडू हा पुरस्कार 5,000चा आहे. ब्रदर्स कलेक्शन मेडा विनयजी धनावडे यांच्या वतीने या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे. प्रथम हॅट्रिकसाठी रिटकवली गावचे मोहनदादा गोळुंबे यांच्या वतीने विशेष सहकार्य केलेलं आहे. प्रथम 50साठी पप्पू वडापाव श्रीकांत केंजळे केंजळ यांच्या वतीने 1,111 रुपये. त्याचबरोबर समीरजी खामकर अकॅडमी सातारा सिक्सर किंगसाठी 1,500 रुपयाचं विशेष सहकार्य स्पर्धेला केलेलं आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट ST रक्षक 1,111 रुपये. संदीप देशमुख गांजे यांच्या वतीने विशेष सहकार्य स्पर्धेला बॉल सौजन्य आहेत. किशोर चिकणे लिगाडेवाडी आबा सामनावीर पुरस्कार 500 रुपये. विलासदादा भनगे गॉगल ज्ञानेश्वर धनावडे यांच्या वतीने. त्याचबरोबर या स्पर्धेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आहे 7,777. कैलासदादा मामूलकर सागरजी पाडरे शुभमजी देसाई कृष्णाजी ओंबळे यांच्या वतीने प्रथम षटकार हॅट्रिक प्रथम चौकार हॅट्रिक आणि फायनल सामनावीर पुरस्कार संयुक्त मिळालेला आहे. महेंद्र शेलार दादा शेलार एंटरप्राइजेस यांच्या वतीने. टॉस का बॉस महेंद्र तुकाराम झुनगरे सर शिव स्वराज्य डिफेन्स अकॅडमी कोपरखेर आणि बापू पार्टे यांचं विशेष सहकार्य स्पर्धेला आहे. जे काही ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत त्यांची अनाउन्समेंट आपण इनिंग ब्रेकमध्ये करत आहोत. संपूर्ण प्रीमियर लीग सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेबांच्या वतीने ही संपूर्ण स्पर्धा पुरस्कृत करण्यात आलेली आहे. परंतु या स्पर्धेला को स्पॉन्सर आहेत द्वारका कन्स्ट्रक्शन तामजाई नगर सातारा. त्याचबरोबर मालिकावीरासाठी बाईक आहे श्री विष्णुप्पा धनावडे उपआयुक्त नवी मुंबई महानगरपालिका अध्यक्ष मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आहे. त्याचबरोबर स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुशबा कदम यांच्या वतीने विशेष सहकार्य. युवा नेते सौरभ दत्त यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. हे काही ऑफिशियल स्पॉन्सर होते. उर्वरित ऑफिशियल स्पॉन्सरची अनाउन्समेंट आपण पुढच्या स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये करूया. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. 26 धावा बरोबर आपण पाहिलं तर मॅच चालू होईल 3:44 म्हणजे 1.5 मिनिटाचा बरोबर स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला गेला. 3 ओव्हर संपवण्यासाठी बरोबर 15 मिनिटं. 26 धावा स्कोर कार्ड वरती 26. 12 चेंडून तब्बल आता 28-29 धावेची गरज आहे. ओमकार पवार या मॅच मध्ये 9 चेंडू 11 वरती खेळतोय. अजय शेलार 6 चेंडू 12 वरती खेळतात. स्ट्रॅटेजिक टाइम आउट पर्यंत आपण थांबलो होतो. संकेत आता दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आता स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर मॅच मध्ये काय बदल होईल का, म्हणजे खेळामध्ये काय बदल होईल का, रिस्क घेतली जाईल का, अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाईल का? नक्कीच सर रिस्क घ्यावे लागेल फलंदाजांना, कारण की 12 चेंडूमध्ये 29 धावा. रिक्वायर रन रेट आपण पाहिला 14.50 आहे आणि त्यामुळेच फलंदाजाला कुठेतरी ते चान्स घ्यावे लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. एक काम एका बाजूने अजय शेलारने केलंय, त्याच्यासोबत आता ओमकार पवारला हात खोलावे लागतील. संयमी खेळी त्यांनी केले. 9 चेंडूमध्ये 11 धावा ओमकारने केल्यात, पण त्या जोडीला आपण पाहिलं ना तर अजय शेलारने चांगली कामगिरी केली. 6 चेंडू आणि 12 धावा. इथून पुढे त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. चेंडूच्या दुप्पट तुम्हाला खेळावं लागेल. गोलंदाजी करणारी टीम शेला चॅलेंजेस सध्या पाहतोय, अगदी हुशार निघाले. लेफ्ट हँडेड बॉलर जो होता गोलंदाज त्याला थांबवलंय आणि त्याला आत्ता बाहेर काढलंय, कारण की ही ती मॅच ओव्हर क्रमांक 4 आहे. तिथे लेफ्ट हँडेड बॉलरला ज्याला नॅचरल स्विंग पहिल्यापासून आहे असा कट्टर गोलंदाज आता यूज केला. ही हुशारी आहे भाई. बदाम खाने से नाही अक्कल आती, टोकरे खाने से अक्कल आती है. ही ती मॅच आहे जिथे आता मात्र शिवमला कसा यूज केला जातोय.
आपा बॉल, चेंडू पडला थोडासा बाहेर, वेग पहा शिवमचा. हे ते निर्णायक षटक आहे जिथे एक तो मॅच बनेगी वरना बिघडेगी मॅच, एक तो मुठ्ठी में आएगी वरना मिठ्ठी में जाएगी मॅच. नक्कीच सर, 14 चेंडू आता हव्यात, 28 धावा. आणि पाहिल्यानंतर कृष्णाई रॉकस्टार संघाची अस्तित्वाची लढाई आहे, कारण की ही दुसरी मॅच आहे त्यांची. पहिल्या मॅच मध्ये पराजय त्यांना प्राप्त झाला, यावेळेस त्यांना विजय मिळवायचा आणि त्यासाठी ती लढावं लागेल त्यांना. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी इथे शिवम कासुर्डे, यंगस्टर खेळाडू वरुशी गावाला बिलॉंग करतोय आणि चांगली कामगिरी करतोय JPL 5.0 मध्ये. अप्रतिम चेंडू, कारण की चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने राईज झाला, कारण की डावखुरे हाताचा गोलंदाज आपण पाहिलं, नॅचरल स्विंग, एक नॅचरल अँगल. आणि सध्या आपण पाहिलं तर बॅटर देखील डावखुरा, आणि अशा बी आपण पाहिलं तर येस सर, बॅटीनं वी शेप मध्ये निघून जातोय जिथे अगदी कटआउट आहे. पालकमंत्री लातूर, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज यांचा कटआउट आहे. आणि अगदी त्या कटआउट वरती जाऊन, त्या बॅनर वरती जाऊन हा चेंडू आदळतोय 6 धावेसाठी. मॅक्सिमम षटकार. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा शिवमच्या गोलंदाजीवर ऑफसाईडला मारलेला फटका आडव्या बॅटने खेचून मारलाय सर. आणि यावेळेस प्रहार चढवतायत ओमकार पवार. वॉड थ्रो यार, जो थ्रो झाला त्या थ्रो मध्ये दम होता. ती थोडीशी दहशत टाकली की सेकंड रन मत लेना भाई, संभल कर रहना, कारण की दहशत तुम्हाला मैदानामध्ये दाखवावी लागेल. सुतळी बॉम्ब सारखी फुटला की जोरदार, डायरेक्ट कानात बोट, नाही फुटला की जवळ जाऊन बघायची हिंमत नाही झाली पाहिजे. ती आता वेळ आली आहे. ही मॅच आता 9 चेंडू 21 पर्यंत येऊन पोहोचले. 9 चेंडू 21 धावा आणि 21 धावा 9 चेंडू. बॉलिंग अटॅक एका बाजूने शिवमचा अप्रतिम आहे. शिवम कासुर्डे या मॅच मध्ये 3 चेंडू मध्ये 8 धावा खर्च करतोय. आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण दादा तुम्ही पाहत असाल तर अगदी स्लीपच्या पूर्णपणे आपण पाहिलं तर सेकंड स्लीपला मागे उभा आहे, तो क्षेत्ररक्षण सजवतोय. दोघे मास्टर माइंड आहेत. स्ट्राईकला आतापर्यंत ओमकार पवार आले, त्याने एक षटकार लगावलाय. आणि सध्या आपण पाहिलं तर अजय शेलार 12 धावा, 34 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. ओहो, हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न. यावेळी देखील आपण पाहिलं तर जास्त काही नाही, फक्त एक सिंगल भेटली आहे. आणि एका धावेच्या मदतीने मध्ये लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली 35, 35 धावा. मॅच बनतीये. आता ती वेळ आली जिथे मॅच आता बनायला चालू झाली आहे दोन्ही बाजूनं. नक्कीच सर, बेनिफिट आहे डावखुऱ्या फलंदाजाला, कारण की गोलंदाज डावखुरा आहे. त्यामुळे कुठेतरी जास्तीत जास्त स्ट्राईक ओमकार पवारकडे आली ना तर तो चांगले फलंदाजी करतोय. आणि चांगल्या फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाले शिवमच्या अगेन्स्ट. अगदी आता पुन्हा क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. राईट हँडेड बॅट्समन, लेफ्ट हँडेड बॅट्समन याचा फायदा सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय. ओहो हो हो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅपमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी, डोक्यावरती हात, चेंडू इंचभर बाजूने गेला. बाल बच गए गुरु, कारण की इथे जर डायरेक्ट हिट झाला असता तर वापस पॅवेलियन. ही ती मुवमेंट आहे. 1 रन तुमने चुराया जो सनम, असं म्हणायला हरकत नाही. ही धाव चोरीची होती. संघाची धावसंख्या 36, 7 चेंडू 19 धावा, 7 चेंडू. मॅच मध्ये एक महत्वाचा चेंडू, कारण की आता टीम बोलत असेल शिवम 5 चेंडू विसरून जा, एक तुला सर्वोत्तम टाकायचा, त्या एका चेंडूवरती मॅच बनली पाहिजे. महत्वाचा चेंडू. नक्कीच सर, मागे काय घडलंय हे महत्वाचं नाहीये, इथून पुढे काय घडणार आहे हे महत्वाचं आहे. आणि तेच करावं लागेल, त्यासाठी लढावं लागेल. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय आणि स्वेरलेच्या दिशेने चेंडूला आपण पाहिलं तर इथे फेकी केली. क्षेत्ररक्षक आहेत, त्या दरम्यान 2 धावा. या 2 धाव्याने सर आता समीकरण राहिलंय 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. मॅच चांगली बनली आहे. चला थोडासा स्पीडअप घेऊयात, कारण की दोन्ही फलंदाज एका बाजूला धावून थकलेत. आणि आता त्या शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावा धावू शकतात, कारण की एका बाजूला तुम्ही पाहताय ओमकारला धापा टाकतोय, तो शांत धावलाय तो जास्त. दुसऱ्या बाजूला अजय शेलार, तोही कंटिन्यू 2-2 धावा कंटिन्यू घेत राहिलाय. आता 6 चेंडू मध्ये 17 करायचे. या मॅच मध्ये कशा पद्धतीने बाजी पलटू शकते हेही बघायचंय. शेवटचं षटक कोणाला थांबवलंय.
आणि आता सातारा जावलीमध्ये आपण पाहिले तर शिवेंद्र पर्व हे चर्चेत राहिलंय, कारण की आता गावागावांमध्ये ते कामच राहिलं नाहीये. जिथे बाबा पोचल्यानंतर गावातले कोणीतरी काम सांगतील असं कोणतंच काम राहिलं नाही, सगळे कामं ओके झालेत. म्हणून साताऱ्यामध्ये कंदीपेढा होता, पण आता शिवेंद्र पर्व हे सातारा जावलीमध्ये चालू झाले भाऊ. नक्कीच लाडके महाराज आणि बाबा राजे, बाबा महाराज म्हणून यांना प्रचलित आपण पाहतो आणि महाराजांचा इतिहास आहे आणि तो इतिहास परंपरा जपताना आपल्याला जावलीमध्ये दिसताना शिवेंद्र बाबा महाराज पाहायला मिळत आहेत. अगदी स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांच्याकडून समाजकारणाचा खऱ्या अर्थानं बाळकडू त्यांना घेतला. राजघराण्यांची उज्ज्वल परंपरा जोपासली, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा जपला. द ग्रेट लीडर म्हणून प्रत्येकाच्या जगाच्या समोर ते आले आणि द ग्रेट लीडर म्हणून त्यांना संबोधलं गेलं. शिवेंद्र पर्व चालू झालं. शेवटचं षटक आणि यावेळेस आपण पाहिलं रतन दणवडे आलाय करंजी गावचा हा खेळाडू. फुलालेंची गोलंदाजी होती, डावकुऱ्या फलंदाजाला आपण पाहिलं फेकी चुकीची राहिले. या दरम्यान घडतंय काय तर 2 धावा. बघता बघता गरज होती का बाई, गरज होती का या धावेची? एका बाजूला ओमकार पवार सारखा फलंदाज, कारण की ओमकार पवार या मॅच मध्ये मॅरेथॉन इनिंग नाही करू शकलाय. एक मोठी विकेट. सध्या संधी देऊया डीजेला, मग चर्चा करूयात. एक बिग बैट्समैन माघारी पार होताना. बडा शेर आहे वो, ढेर हो गया पहिले बॉल पे. गेला मैदानामध्ये, त्याच्याकडे बघतोय की बघतोय, तो आला मैदानातून बाहेर. ही मॅच आहे, कारण की ओमकार मिस्टर ओमकारची विकेट रनआउट जिथे भेटली तिथे टीमची दुसरी विकेट मात्र जागेवरती देखील थांबली नाहीये. मॅच चांगली बनवू शकते. 4 चेंडू आता 16 धावेची गरज, कारण एफर्ट द्यावा लागेल सर. या मॅच मध्ये टार्गेट आपण पाहिलं फक्त 55 आहे आणि त्या 55च्या पुढे या मैदानामध्ये फक्त लावलं जातं. ती धावसंख्या आता थांबवली जाते का? बॉलिंग अटॅक इम्पॉर्टंट. ओव्हर क्रमांक 4 लेफ्ट हँडेड बॉलर जेव्हा काढला होता शिवम, तिथे मॅच चांगली पकडली आहे आणि आता शेवटच्या षटकातील 4 चेंडू 16 धावा. रिवर्स साठी मिळते निलेश शेलार. 40+ खेळाडू आपण पाहतोय बोगोली गावचे. आणि काय क्रुशियल मोमेंटला ही गरज होती का सर? या फटक्याची गरज होती का? अप्रतिम. धावांसाठी धाव सध्या मात्र चालू आहे. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी या मॅच मध्ये जरूर अपील करतोय. येस, थर्ड अंपायर घेतला आहे स्ट्रायकिंग रनआउट साठी, तो चेक केला जातोय.
क्रुशियल मुवमेंट आहे, कारण की बेल्स पाडली आहे करणने दुसऱ्या बाजूला. करण शेवटपर्यंत 100% एफर्ट्स देत होता. आता रनआउट चेक केला जातोय. थर्ड अंपायर बिझी आहेत. क्रॉस बॅट स्विच हिट करण्याचा प्रयत्न, कारण की क्रुशियल मुवमेंटला स्विच हिट. आणि तिथे आपण पाहिलं तर आता खतरे की घंटी बजगी आहे, वाजले खतरेची घंटी. ऑन फील्ड बॅटर आपण पाहिलं तर सेफ आहे. 1 धाव आत्ताची. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 40 धाव संख्या, 40 ऑन स्कोर कार्ड. येणारे 3 चेंडू, आता 15 धावेची गरज. हा पहा येस, पूर्णपणे आपण पाहिलं तर एक चिक्की धाव कंप्लीट केली आहे. कारण या मॅच मध्ये पूर्णपणे मी म्हणेल की मातीनं भरला. एक वेळ मळक असलं तरी चालेल, पण क्रिकेटमध्ये जळक कधी नसावा हे या मॅच मध्ये दिसतंय. जीव ओतून खेळतोय. 3 चेंडू आणि 15 धावेची गरज. मॅच चांगली बनली आहे. नक्कीच सर, लो स्कोरिंग मॅच आणि हाय व्होल्टेज झाले. 55 धावेचा पाठलाग 30 चेंडूमध्ये होता आणि तो पाहिला ना तर 2 षटकामध्ये 14 धावा आणि त्यानंतरचं समीकरण. अप्रतिम. नॉन स्टॅकिंग एंडला एकाच प्लॅटफॉर्म वर 2 गाड्या. ओ हो, काय घडतंय, काय घडतंय, व्हॉट हॅपन. हात आहे, खा नाही पाए, कुछ नहीं मिला भाई, डॉट मिलाय सिर्फ. कारण की नॉन स्ट्राईकचा फलंदाज तिकडे जाऊन पुन्हा आलाय. तो बोलत असेल 2 झाले असते यामध्ये. निलेश शेलार होता, कारण की निलेश शेलारनं नॉन स्ट्रायकिंग एंडला 2 धावा कंप्लीट केल्या आणि आता 2 चेंडू 15ची मॅच आहे. कारण की त्या 2 धावा असत्या तर आता गेली वेळ. मॅच ऑन असते सर आणि टाईच्या स्वरूपातही आपल्याला पाहायला मिळाली असती. 2 चेंडू 15 धावा, औपचारिकता बाकी आहे. पाहायचं काय घडतंय. रतन पुन्हा एकदा सुरुवात गोलंदाजी मार्कवर. हाफ ट्रॅक करा आणि त्याला पुल करायचा होता, अनसक्सेसफुल राहिला. लिडिंग एज लागली. शॉर्ट थर्ड मॅन आपण पाहिलं त्यामागे धावताना 1 धाव घेतले. आता कुठेतरी रन रेटमध्ये तुम्हाला जवळ जायसाठी हे धावा करणं गरजेचं आहे. एक निर्धाव चेंडूला खूप महत्व आहे सर. ओमकार पॅव्हलियन मध्ये काय विचार करत असेल त्या रनआउट बद्दल, त्याच्या मनात काय असेल? कारण की ओमकार सध्या शांत बसला असेल की ती रनआउट आणि तिथे गेम पूर्णपणे पलटली. यू टर्न घेतला, पूर्ण ट्रॅफिक मध्ये अडकली गाडी आणि त्यानंतर फसली ही गाडी पूर्ण. अगदी पहा व्हाईट बॉलचा इशारा. 1 चेंडू अजून थांबावा लागेल, कारण की विजय संघाची घोषणा करण्यासाठी एका चेंडूची वाट बघावी लागेल. नक्कीच सर, एक वाईट आलाय. हा वाईट जर अगोदर आला असताना, आधी आला असता तर कुठेतरी आपण पाहिलं तर मॅचला कलटणी लागली असती. पुन्हा एकदा रतन समोर आपण पाहतोय. निलेश आडव्या बॅटने खेचून काढला. मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू होतोय फरार. 1 पास चौकार. विजयाचं अंतर अजून कमी केलं आणि पराजयाकडे वाटचाल केली. 9 धावेनं ही मॅच आपण पाहिले तर अगदी पराभूत झालेत. जिथे आपण पाहिलं तर त्या 9 धावा महत्वाच्या राहिल्या. जिथे आपण पाहिलं तर रनआउट आली, मॅच फसली गेली. या मॅच मध्ये विजेता राहिला संघ आपण पाहिलं तर अर्थातच शेला चॅलेंजर्स या मॅच मध्ये विजेता राहिलाय. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. अगदी विजय शेठ शेलार, प्रवीणदादा शेलार यांच्या मालकीचा संघ विजेता राहतो या मॅच मध्ये.